नमस्कार. सावली ट्रू मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानात षटकार चौकारांचा पाऊस पाहण्याची मजा काही आवरत असते. पण याच मैदानाबाहेर भर दिवसा गोळ्यांचा पाऊस पडला तर? ज्या मैदानावर एका मास्टर ब्लास्टरने इतिहास घडवला, त्याच मैदानाबाहेर एका नराधामाने एका महिलेच्या आयुष्याचा शेवट केला. आणि केवळ एवढंच नाही, तर आपल्या कृत्याची लाईव्ह कॉमेंट्री त्याने फेसबुकवर दिली. आजची आपली कथा आहे अशाच एका भयानक गुन्ह्याची, ज्याने नात्यांमधील विश्वास, प्रेम आणि सुडाच्या आगीला जगासमोर आणले. चला तर मग सुरू करूया. आजपासून जवळपास 15 वर्षापूर्वीचा तो दिवस. ग्वाल्हेर शहरातलं कॅप्टन रूपसिंग क्रिकेट स्टेडियम एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार बनलं होतं. 24 फेब्रुवारी 2010 रोजी याच मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक म्हणजे डबल सेंचुरी झळकावून इतिहास रचला होता. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये याआधी हे अशक्य मानलं जात होतं, पण सचिनने ते शक्य करून दाखवलं. पण 15 वर्षानंतर सप्टेंबर महिना आणि तेच मैदान एका वेगळ्याच भयानक घटनेचं साक्षीदार बनलं. तारीख होती 12 सप्टेंबर 2025. दिवस शुक्रवार आणि वेळ दुपारची. स्टेडियमच्या बाहेरचा रस्ता नेहमीप्रमाणे वर्दळीचा होता. अचानक एका चालत्या ऑटो रिक्षातून एका माणसाने एका महिलेला खाली खेचलं. ती महिला रस्त्यावर कोसळली. लोक ये-जा करत होते, पण हे अनपेक्षित दृश्य पाहून काही जण थबकले. त्याचवेळी त्या माणसाने आपल्या खिशातून एक गावठी कट्टा म्हणजे पिस्तूल बाहेर काढलं. त्याच्या हातात कट्टा पाहताच बघ्यांची गर्दी घाबरून मागे सरकली. बघता बघता शेकडो लोक तिथे जमले होते. ज्या व्यक्तीने त्या महिलेला खेचलं होतं तो तिच्यावर रागाने काहीतरी बोलत होता आणि बोलता बोलता त्याने तिच्या दिशेने कट्टा रोखला. त्यानंतर एकापाठोपाठ 1, 2, 3, 4, 5 गोळ्या चालवण्याचा आवाज ऐकू आला. एक गोळी रस्त्यावर आदळली, तर उरलेल्या 4 गोळ्या त्या महिलेच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि मानेजवळ लागल्या. ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण तो हल्लेखोर मात्र बेफिकीर होता. शेकडो लोकांच्या गर्दीत पोलिसांच्या उपस्थितीत तो शांतपणे बसला होता. गर्दीतून काही लोक त्याला शांत होण्यास सांगत होते, तेव्हा तो अचानक मोठ्या आवाजात ओरडला, "घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाही." तो पूर्णपणे निर्भय दिसत होता. त्याने खिशातून आपला फोन काढला आणि थेट सोशल मीडिया, फेसबुकवर गेला. मग त्याने लाईव्ह व्हिडिओ सुरू केला. एकूण 1 मिनिट आणि 33 सेकंदांसाठी तो एका खुनाची रनिंग कॉमेंट्री देत होता. समोर ती महिला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, अखेरके श्वास घेत होती. तिला 4 गोळ्या लागल्या होत्या. तिचा प्रत्येक श्वास महत्वाचा होता. शेकडो लोकांच्या गर्दीत आणि पोलिसांच्या उपस्थितीतही तो माणूस त्या जखमी महिलेच्या जवळ जमिनीवर बसून मोबाईलने फेसबुक लाईव्ह करत होता. पिस्तूल फेकून दे, ये समोर. गर्दीतून आवाज येत होते. पोलीस त्याला शरणी येण्यास सांगत होते, पण तो निर्विकार बसून होता. वेळ निघून जात होता. शेवटी पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे असलेल्या कार्बाईन नावाच्या शस्त्रातून गोळी चालवण्याचा आदेश एका अधिकाऱ्याला देण्यात आला. त्यांचा उद्देश त्याला घाबरवून पिस्तूल खाली ठेवायला लावणे हा होता. ग्वाल्हेर पोलिसांनी गोळी चालवली, पण आश्चर्य म्हणजे ती चाललीच नाही. देशात असे अनेक कायदे आहेत जिथे सहसा अशा परिस्थितीत गोळ्या चालवल्या जात नाहीत. कारवाईंमधून गोळी चालली नाही. आता अश्रुधुराचे गोळे आणले गेले. आता याने फायर करा, असा आदेश दिला गेला. धूर उठून त्याच्या डोळ्यात जळजळ होईल, तो घाबरून पळून जाईल आणि मग त्याला पकडता येईल, असा पोलिसांचा विचार होता. पण पहिल्या 1-2 प्रयत्नात तोही फायर झाला नाही. कदाचित त्याला गंज लागला असावा. पण एका प्रयत्नात तो चालला. अश्रुधुराचा गोळा थेट त्या व्यक्तीच्या पायात लागला. तो अचानक उभा राहिला. मग तो लंगडत लंगडत त्याच्या डावीकडील एका झाडाच्या आणि खांबाच्या आडोशाला उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळानंतर पोलीस त्याच्याजवळ पोहोचले. मग लोकही त्याच्या दिशेने धावले. या सर्व थरारात 30 मिनिटं उलटून गेली होती. 30 मिनिटांपर्यंत एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर शेकडो बघे आणि पोलिसांच्या उपस्थितीत हे सर्व घडत राहिले. 30 मिनिटांनंतर त्या व्यक्तीला पकडण्यात आले आणि त्याचे पिस्तूल हिसकावून घेण्यात आले. आता तिथे प्रत्येकजण स्वतःला शूर समजू लागला. त्याला लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि मग त्याला उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकणे गेले.
या दरम्यान त्या महिलेला तात्काळ उचलून रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला वाचण्याची शक्यता कमीच होती. कदाचित तिने शेवटचा श्वास त्या रस्त्यावरच घेतला होता. तिने अखेरचा श्वास घेतला. ज्या व्यक्तीच्या हातात पिस्तूल होते आणि जो रस्त्यावर बसला होता त्याचे नाव अरविंद ठाकूर उर्फ अरविंद परिहार होते. तो ग्वाल्हेरचा रहिवासी असून त्याच्या आयुष्यात 3 नाती होती, 2 पत्नी आणि 1 गर्लफ्रेंड. त्याला पहिल्या पत्नीपासून 3 मुले आहेत. रस्त्यावर पडलेल्या आणि 4 गोळ्या मारलेल्या महिलेचे नाव नंदिनी होते. नंदिनीच्या आयुष्यातही एकूण 5 लोक आले, 2 पती आणि 3 प्रियकर. 10 वर्षांपूर्वी नंदिनीचे लग्न झाशीमध्ये झाले होते. तिच्या पतीचे 3 मित्र होते आणि 3ही मित्रांशी तिची मैत्री झाली. एकाच वेळी तिला तिघांवरही प्रेम झाले. पती आणि 3 प्रियकर असे तिचे आयुष्य सुरू होते. याच काळात तिला एक मुलगाही झाला. पण मग तिच्या आयुष्यात आणखी एक 5वा माणूस आला. 5वा प्रियकर अचानक आल्यावर बाकीच्या 3 प्रियकरांना हे आवडले नाही. त्यांनी नंदिनीला सांगितले की हे बरोबर नाहीये. मग नंदिनीने आपल्या 4थ्या प्रियकरासोबत मिळून 5व्या प्रियकराची हत्या केली. पण हा गुन्हा लपला नाही. 2017मध्ये नंदिनी आणि तिच्या 4थ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. 4.5 वर्षांपर्यंत नंदिनी एका खुनाच्या प्रकरणात दतियाच्या तुरुंगात होती. ती 2021 किंवा 22मध्ये जेलमधून बाहेर आली. आता तिला झाशी किंवा दतियामध्ये राहणे शक्य नव्हते, म्हणून तिने नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी ग्वाल्हेर निवडले. ग्वाल्हेरमध्ये आल्यावर ती सोशल मीडियावर सक्रिय झाली. त्याच काळात तिची ओळख अरविंद परिहारशी झाली. हळूहळू ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करू लागले आणि हा सिलसिला 6 महिने चालला. 2023मध्ये ते दोघे भेटले आणि त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण या लग्नाआधी दोघांनीही आपापला भूतकाळ लपवून ठेवला होता. अरविंदला नंदिनीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती आणि नंदिनीला हे माहीत नव्हतं की अरविंद आधीच विवाहित आहे. त्याला 3 मुले आहेत आणि त्याच्या आयुष्यात आणखी एक महिला आहे. जेव्हा ते एकत्र राहू लागले तेव्हा हळूहळू सत्य समोर आले आणि त्यांच्या नात्यात भांडणे सुरू झाली. दोघांचा भूतकाळ त्यांच्या नात्याच्या मध्ये आला आणि हे नाते तुटायला सुरुवात झाली. त्यांच्या नात्यातील कडवटपणा हळूहळू वाढत गेला. पण हे नाते सर्वात जास्त खराब तेव्हा झाले जेव्हा 2024मध्ये नंदिनीने एक मोठा निर्णय घेतला. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने पोलिसांना सांगितले की तिचा पती अरविंद ठाकूरने तिला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा हत्येचा प्रयत्न होता, ज्याला कायद्याच्या भाषेत अटेम्प्ट टू मर्डर म्हणतात. एका पत्नीने आपल्याच पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि हत्येच्या प्रयत्नाखाली अरविंदला अटक करून जेलमध्ये पाठवले. आता अरविंद जेलमध्ये होता. काही काळानंतर त्याच्या जवळच्या लोकांनी नंदिनीशी संपर्क साधला आणि समेट घडवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस नंदिनीने नमते घेतले आणि तिने केस मागे घेण्यास सहमती दर्शवली. तिने केस मागे घेताच 3 महिन्यांपासून जेलमध्ये असलेला अरविंद बाहेर आला. तो बाहेर तर आला, पण आता त्यांच्या नात्यात फक्त कडवटपणा उरला होता. पत्नीने पतीला जेलमध्ये पाठवले होते आणि हे अरविंदसाठी असह्य होते. ग्वाल्हेरमध्ये असूनही ते आता वेगळे राहत होते. वेळ निघून जात होता. अरविंदच्या मनात नंदिनीबद्दल अनेक गोष्टी होत्या. तिला अंकुश पाठक आणि त्याचा एक मित्र असे 2 जवळचे मित्र होते. अरविंदला नेहमी वाटत असे की हे दोघे तिचे प्रियकर आहेत. यामुळे त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असत. खरं काय आहे हे कोणालाच माहीत नव्हते, पण ते दोघे नेहमी भेटत असत आणि सोशल मीडियावरही त्यांचे अनेक फोटो होते. अचानक अरविंदने एक नवा खेळ सुरू केला. त्याने आपल्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो तिच्या याच मित्रांसोबत सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. नंदिनी या प्रकाराने खूप त्रस्त झाली, कारण यामुळे तिची बदनामी होत होती. त्यांच्यात पुन्हा मोठे वाद आणि भांडणे सुरू झाली. शेवटी गेल्या 9 सप्टेंबर 2025 रोजी नंदिनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने पुन्हा एकदा आपल्या पती अरविंद विरोधात तक्रार दाखल केली. तिने सांगितले की तो तिला सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याने तिला मारण्याचाही प्रयत्न केला होता. 9 सप्टेंबर हा मंगळवारचा दिवस होता. हा तिच्या मृत्यूच्या फक्त 3 दिवस आधीचा क्षण होता. त्याच दिवशी तिने माध्यमांसमोर येऊन अरविंदच्या कृत्यांबद्दल सांगितले. 9 सप्टेंबर 2025 रोजी नंदिनी पोलीस ठाण्याबाहेर माध्यमांशी बोलण्यासाठी तयार झाली. तिचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता.
यापूर्वी इतकी शांत आणि तरीही तणावाखाली असलेली व्यक्ती मी पाहिली नव्हती. तिने बोलायला सुरुवात केली. तिच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त राग आणि हताशा होती. मी इथे माझ्या पतीविरुद्ध, अरविंद परिहारविरुद्ध ब्लॅकमेलिंगची तक्रार घेऊन आले आहे. तो एआयचा वापर करून माझे अश्लील फोटो तयार करत आहे आणि त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. तिने पुढे सांगितले. त्याची गर्लफ्रेंड पूजा परिहार आहे. ती अजयगडची आहे, पण सध्या ग्वाल्हेरमध्ये राहतेय. तिला एक मुलगा आहे आणि अरविंदला पहिली बायकोही आहे. मी 2024मध्येच त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच अरविंदने माझ्यावर गाडी चढवून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. नंदिनीने डोळे मिटून घेतले, जणू काही ती तो भयावह क्षण पुन्हा जगत होती. तो आता नुकताच जेलमधून बाहेर आला आहे आणि आता माझ्याबद्दल, माझ्या गाववाल्यांबद्दल तो सोशल मीडियावर खूप घाणेरडे लिहित आहे. त्याला फक्त एकच गोष्ट हवी आहे, मी त्याच्यासोबत पुन्हा राहावे आणि त्याने माझ्यावर केलेल्या हल्ल्याचा पोलीस तक्रार मागे घ्यावी. पण मला हे करायचं नाही. तुम्ही 2023मध्ये एका व्हिडिओमध्ये घाणेरडे बोलला होतात का? एका पत्रकाराने विचारले. हो, तो व्हिडिओ आहे. तेव्हा मी मध्य प्रदेशात पण नव्हते, मी छत्तीसगडमध्ये होते. आमच्यात भांडण झालं होतं आणि तो म्हणाला होता की मी पूजा परिहारला कधीच भेटणार नाही. तेव्हा माझ्या तोंडून असे शब्द निघाले की तू घाण खाऊ लागला आहेस, मी तुझ्यासोबत राहणार नाही. त्यावर त्याने तो व्हिडिओ मला स्वतःहून पाठवला आणि बाबू मी सुधारलोय असं म्हणाला. त्याचा मेसेज माझ्याकडे अजूनही आहे. तिने पुढे सांगितले की जो तिच्या समर्थनात उभा राहतो त्या सर्वांना तो धमक्या देतो. माझ्या वहिनी, ज्या मला सपोर्ट करतात, त्यांना 2 मोठी मुलं आहेत. ती नोकरी करतात, पण तो त्यांच्या मुलीबद्दलही लिहितो की ही धंदा करते. तुम्ही लग्न कधी केलं? दुसऱ्या पत्रकाराने विचारले. मी आर्य समाजमधून लग्न केलं होतं. त्यांनी मला त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं नव्हतं. हे कळताच मी 2024मध्येच सिरोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हाही पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सिरोल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या. पण आम्ही आधीच अर्ज देऊन बाहेर पडलो होतो तेव्हाच आमच्यावर गाडी चढवून हल्ला झाला होता. आम्हाला खूप त्रास झाला होता, खूप नुकसान झालं होतं. नंदिनीचा जबाब संपला. तिच्या शब्दांतून तिचा मानसिक छळ आणि जीवे मारण्याचे प्रयत्नांचा पाढाच समोर येत होता. ती पूर्णपणे तुटली होती. पण तिच्या मृत्यूच्या फक्त 3 दिवस आधी हा जबाब तिचा अखेरचा आवाज ठरलं हे कोणालाच माहीत नव्हतं. नंदिनीने या पत्रकार परिषदेत किंवा माध्यमांसमोर सर्व काही सांगितले. तिने हे पण सांगितले की तिला मारण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. 3 दिवस निघून जातात. 3 दिवसानंतर 12 सप्टेंबरच्या शुक्रवारी नंदिनी पुन्हा एकदा तिच्या त्याच मित्रांसोबत, ज्यांच्यावर अरविंदला शंका होता की ते तिचे प्रियकर आहेत, ग्वाल्हेरमधील सायबर सेलच्या कार्यालयात पोहोचते, तिचा पती अरविंद विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी. योगायोगाने ही गोष्ट अरविंदला माहिती होती. नंदिनी तिच्या 2 मित्रांसोबत ग्वाल्हेरमधील सायबर सेलच्या कार्यालयातून बाहेर पडली. तिने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बाहेर येताच ते तिघे एका ऑटो रिक्षामध्ये बसले. त्यांच्यासोबत आणखी 2 प्रवासी होते, जे स्टेशनला जात होते. त्यांना माहीत नव्हते की एक अदृश्य धोका त्यांच्या मागावर आहे. अरविंद, तिचा पती, सतत त्यांचा पाठलाग करत होता. ऑटोने कॅप्टन रूपसिंग स्टेडियमच्या दिशेने वळण घेतले आणि त्याच क्षणी अरविंदने संधी साधली. तो दुसऱ्या ऑटोमधून खाली उतरला आणि त्याने नंदिनीच्या मित्रांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण नंदिनी कडेला बसली होती. त्याने नंदिनीचा हात पकडला, तिला ऑटोमधून बाहेर खेचले आणि ती रस्त्यावर पडली. त्यानंतर जे घडले ते कोणीही विसरू शकणार नाही. त्याने कट्टा काढला, तिच्याशी भांडण केले आणि मग गोळ्या झाडल्या. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. हा एक लाईव्ह खून होता. त्यानंतर त्याने फेसबुकवर लाईव्ह कमेंट्री करत आपला गुन्हा जगासमोर कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली. या कथेतील सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे नंदिनीचा झालेला मृत्यू. पोलिसांनी अरविंदला अटक केली, शवविच्छेदन झाले. आता मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात द्यायचा होता. पण इथे एक मोठी समस्या उभी राहिली. तिचा पती अरविंद तर पोलिसांच्या ताब्यात होता. नंदिनी आणि अरविंदने आर्य समाज मंदिरात लग्न केले होते आणि त्यांच्या कुटुंबियांनी ते स्वीकारले नव्हते. मग तिचा पहिला पती मृतदेह का घेईल? आता मृतदेह फक्त तिच्या आईवडिलांनाच दिला जाऊ शकत होता, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. पोलिसांसमोर एक मोठा पेच निर्माण झाला.
खून झाला आहे, मृतदेह तयार आहे, नातेवाईक आहेत, पण कोणीही तो स्वीकारायला तयार नाही. नंदिनीच्या मित्रांनी पुढे येऊन मृतदेह स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. जर कोणी घेत नसेल तर तो आम्हालाच द्या, त्यांनी पोलिसांना सांगितले. पण पोलिसांसमोर एक कायदेशीर अडचण होती. ते थेट नातेवाईक नसल्यामुळे पोलीस त्यांना मृतदेह देऊच शकत नव्हते. अखेरीस पोलिसांनी नंदिनीच्या कुटुंबियांची मनधरणी केली. तिच्या वडिलांना समजावण्यात आले आणि शेवटी त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास संमती दिली. मग नंदिनीचा अंतिम संस्कार झाला. ही होती ती गोष्ट एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची, ज्याची एक कहाणी 2010 मध्ये सचिन तेंडुलकरच्या द्विशतकामुळे ऐतिहासिक ठरली होती. आणि त्याच स्टेडियमच्या बाहेरची दुसरी कहाणी, ज्यात एका पतीने आपल्याच पत्नीचा खून केल्यानंतर त्या स्टेडियमच्या भिंतीजवळ बसून त्या खुनाची लाईव्ह कमेंट्री केली. तर मित्रांनो, ही होती ती थरारक आणि मन सुन्न करणारी गोष्ट. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की मानवी मनातील सूडाची आग किती भयानक असू शकते. नात्यातील कटुता, संशय आणि विश्वासघातामुळे एका आयुष्याचा क्रूर शेवट झाला. तुम्ही या घटनेबद्दल काय विचार करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच आणखी सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या सावली ट्रू मराठी क्राईम स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन गुन्ह्याच्या कहाणीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.